षटफी पद्धत चेंडू चोरका सीट करायचा होता. चेंडू बॅटची हलकी सेज घेऊन जातोय. डीप फाईनलच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय, स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय. या ठिकाणी कुणाल. धाव संख्या होती ती 1. पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली टुर्नामेंट कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा पंढर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कसबाबा वडा पॅव्हलिंग ग्राउंड या स्पर्धेनंतरच क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुरुवात होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मात्र उजव्याष्टीच्या खूपच बाहेर पंचांचा अवांतर बैलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. या ठिकाणी धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 2. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघांनी सेमीफायनल मध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. मात्र कव्हरच्या ठिकाणी गेलेला चेंडू हवे तर चेंडू मागे क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून फेकी करूपर्यंत सचिन स्वतःचं खातं खोलतोय. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 4. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करतोय YR स्पोर्ट्स संघ, तर क्षेत्ररक्षण करतोय गोळीबार स्पोर्ट्स ए संघ. मात्र स्ट्राईकच्या दिशेने गेलेला फटका. चेंडू हवे तर चेंडू मागे क्षेत्ररक्षक. पण 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. 4 धावा. या इनिंग मधला पहिला चौकार खेचतोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. खरोखर सुरेख फटका. स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला. काऊ कॉर्नरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला कोणतीही चंदी नाही. चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. 4 धावा. धाव संख्येत वाढत आहे. धाव संख्या होती ती 8. मात्र फुलपाटामध्ये चेंडू तितका सुरेख फटका. ग्लान्स पद्धतीचा मिड विकेटच्या ठिकाणी खेळलेला. क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा घेतो. 3ऱ्या धावेसाठी कॉल दिलाय स्वतःच सचिन बर्गे यानं. त्याला तितकीच साथ देतोय मात्र कुणाल खोंड. 3 धावा पूर्ण करतात. खरोखर सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी सचिन बर्गे याच्याकडून. मागील सेमीफायनल मध्ये त्यानं सुरेख अशी फलंदाजी केली होती व संघाच्या धाव संख्येत मोलाचं योगदान दिलं होतं. तो सचिन बर्गे सुरेख अशी फलंदाजी करतोय. या षटकामध्ये धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ते 11. बिनबाद 11. अखेरचा चेंडू अनिकेत सानप याचा मार्केटच्या बाजूने. पुन्हा एकदा चोरकस रिव्हर्स स्वीप करायचा होता. प्रयत्न बसतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय. स्टँडच्या मागे नंदू उल्पे. षटक संपतंय. धाव संख्या ती बिनबाद 11. खरेखर सुरेख अशी सुरुवात करतोय सचिन बर्गे आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा खेचण्यात येत होते. कुणाल व सचिन यांना पॉवर प्लेची 2 षटके आहेत. बघूया उर्वरित 6 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या किती धावा जमा करतात आपल्या संघासाठी कुणाल व सचिन. मात्र ब्लॉकर पद्धत चेंडू स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढतोय. मिडमच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू आहे मात्र पहिलाच चेंडू निर्धाव टाकतोय. या ठिकाणी रोहित गरद मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. मात्र चोरका सीट करत चेंडू बॅटची हलकी सेज घेऊन जातोय. थर्ड मॅचच्या ठिकाणी
प्राप्त करतो या ठिकाणी मोठं यश म्हणावं लागेल शरद सचिन बर्गे याच्या स्वरूपात रोहित गरत आपल्या 13 पॉवर प्लेची षटकं सुरू आहेत सामना 8 षटकांचा अंतिम सामना पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्प्यानंतर उसळी घेणारा आणि चेंडू जातोय सरळ अनिकेत सानप याच्या गोदीमध्ये दुसरं यश प्राप्त होत आहे या ठिकाणी रोहित गरद याला प्रशांत पिंगळे याच्या स्वरूपात खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल प्लेयरांना विनंती आहे आपण जरा खाली बसायचं आहे मैदानामध्ये या ठिकाणी पंचांना विनंती आहे लहान मुलांनी सांभाळून मैदानामध्ये या ठिकाणी गांधीजींचं वावटूळ उठलेलं आहे त्यामुळे सर्वांनी जरासं जपून घ्यायचं आहे मैदानाबाहेर जाऊ दे दुसरं यश प्राप्त करतोय या ठिकाणी रोहित गरद 4 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 2 मोठे धक्के देतोय या ठिकाणी वायर स्पोर्ट्स ए संघाला खरोखर सुरेख अशी सुरुवात करतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने रोहित धाव संख्या ती 2 गड्यांच्या मोबदल्या आता 13 पहिल्या षटकामध्ये अनिकेत सानप यांना 11 धावा दिल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने रोहित गरद सुरेख अशी सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीसाठी आपल्या संघासाठी तर प्रशांत पिंगळे याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बघूया मैदानामध्ये कोण येतोय अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे गोळीबार स्पोर्ट्स ए संघ वर्सेस वायर स्पोर्ट्स नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करतोय तो वायर स्पोर्ट्स संघ तर क्षेत्ररक्षण करतोय तो गोळीबार स्पोर्ट्स संघ तर प्रशांत पिंगळे याची जागा घेण्यासाठी स्वतः करणार मैदानामध्ये उतरतोय या ठिकाणी मॅन फ्रॉम कसबा बावडा प्रतीक पाटील कोल्हापूर टेनिस क्रिकेटमध्ये याने स्वतःची आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छबी पाडले तो असा हा अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील डावखोरा फलंदाज मैदानामध्ये प्रशांत पिंगळे याची जागा घेतोय सामना 8 षटकांचा आहे दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आहे त्यात 2 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकामध्ये सुरेख अशी सुरुवात केली होती पण दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठे धक्के देतोय रोहित गरद वायर स्पोर्ट्स या संघाला सचिन बर्गे व प्रशांत पिंगळे याच्या स्वरूपात सामन्याला सुरुवात प्रथमच स्ट्रायकर एंडला प्रतीक
सुंदर चेंडू टप्पा थोडासा उचली घेणारा, नीटसा समजत नाही, हलकासा सॉफ्ट हँड खेळून काढतोय पॉइंटच्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख सुरुवात म्हणावं लागेल मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. रोहित गरज याची षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय प्रतीक याच्यासाठी. हा मात्र जोरका सीट केलाय, चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी, वन बाउंड, सीमा पार, 4 धावा. धाव संख्येचा पडेने वाढतोय, धाव संख्या होती ती 17. दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग चौकार खेचतोय प्रतीक कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी. खरोखर सुरेख फटका म्हणावा लागेल. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू रोहित गरज याचा अखेरचा भिरकावून देतो कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी. वन बाउंड, सीमा पार, 4 धावा. स्वतःच खातं खोलतोय 4 धावेने. धाव संख्येचा पडेने वाढतोय. धाव संख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 अशी. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघाने अटीतटीच्या सेमीफायनल मध्ये विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. निश्चितच चांगला सामना पाहायला मिळणार. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी डॉक्टर DY पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीनं सहर्ष तसेच राधे स्पोर्टच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. कसबा बावडा ही क्रिकेटची पंढरी. या क्रिकेटच्या पंढरीत हा अंतिम दिवस आहे. कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषकचा अंतिम सामना होतो दोन्ही स्थानिक संघांमध्ये. पुन्हा एकदा अनिकेत सानप मार्केटच्या बाजूने सामना करेल कुणाल खोंड. मात्र पॅरल स्वीप करायचा होता, प्रयत्न फसतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. जोरकस पॅडल स्वीप करायचा होता कुणाल खोंड याला, प्रयत्न फसतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय एस्टॅनच्या मागे यशी रक्षक नंदू. यावेळी मात्र निर्धाव चेंडू अनिकेत याचा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धत चेंडू टप्पा पडल्यानंतर उचलून घेणारा आउटकट पद्धतीचा चेंडू अनिकेत सानप याचा. नीटसा समजत नाही कुणाल याला व यशी रक्षक नंदू याला. थर्डमॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू सलग दुसरा चेंडू या मात्र निर्धाव टाकतोय अनिकेत. थोडस जखडून ठेवतोय कुणाल याला. अनिकेत टू कुणाल. मात्र खोलवर डबा चेंडू आणि भिरकावून दिला. मिडल गॅप मिडल सीमे रेषे पलीकडे उत्तुंग षटकार कुणाल खोंड याच्या बॅटमधून निघालेला. तिचा चेंडू भिरकावून देतोय. मिडल व मिड विकेट सीमे रेषे पलीकडे उत्तुंग षटकार खेळतोय कुणाल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हवे तर चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र छेल बाद होतोय कुणाल खोंड. छेल घेतो सीमे रेषेजवळ सुहास. तिसरा धक्का बसतो वायर स्पोर्ट्स संघाला. धन्यवाद डीजे. या मात्र कमबॅक करतोय. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला होता कुणाल खोंड याने, तर चौथ्या चेंडूवर यश प्राप्त करतोय. मिडॉनच्या ठिकाणी झेल घेतोय सुहास. तिसरा धक्का बसतोय वायर स्पोर्ट्स संघाला. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. कुणाल खोंड याच्या स्वरूपात धाव संख्या होती ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 अशी. चालू असलेलं तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळणं पूर्ण होतोय. पहिलं यश प्राप्त करतोय या ठिकाणी अनिकेत सानप. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संदेश पार्टे.
याही खेळाडूनं आपलं कसबा ओढा मैदान टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलं होतं. संदेश पार्टे बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी मैदानावर फलंदाजीसाठी या ठिकाणी वायर स्पोर्ट्स संघाकडून उपस्थित आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय संदेश. अनिकेत सामना करेल संदेश पार्टे. सुंदर चेंडू तितका सुरेख फटका स्कोअर कर पद्धतीचा एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळायला एक धाव घेतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अचूक फेकी खरोखर सुरेख थ्रो म्हणावं लागेल. एकाच धावेवर समाधान म्हणावं लागते. स्वतःचं खातं खोलतोय एका धावेने संदेश पार्टी. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होते ती 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू अनिकेत सानप याचा मार्केटिंगच्या बाजूने याचा सामना करेल प्रतीक पाटील मॅन फ्रॉम कसबा बावडा. डावखोरा फलंदाज कसबा बावड्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. मात्र शॉटमध्ये चेंडू जोरकर स्क्वेअर कट गेलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक एक धाव घेतोय. खराब कॉल म्हणावा लागेल आणि तितकंच सुरेख बॅकअप एस्टेनच्या मागे खरोखर एक अवसानघातकी धाव म्हणावं लागेल. दुसरा धाव घेण्याच्या नादात मोठा धक्का बसतोय संदेश पार्टीच्या स्वरूपात. खराब रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. त्याचा मोठा फटका बसतोय वायर स्पोर्ट्स पंगाला. चौथा धक्का बसतोय या ठिकाणी संदेश पार्टीच्या स्वरूपात. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. धावसंख्या होती ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चार गड्यांच्या मोबदल्यात 25 अशी. सुरू असलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना गोळीबार स्पोर्ट्स वर्सेस वायर स्पोर्ट्स. या सामन्यातील 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती 4 बाद 25 अशी. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करतोय तो वायर स्पोर्ट्स संघ. तो क्षेत्ररक्षण करतोय तो गोळीबार स्पोर्ट्स संघ. सुंदर असा फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने गेलेला 2 धावांमधल्या फटक्यावरती प्रत्येकाला धावसंख्येत बदल. धावसंख्या 27. 4 बाद 27 अशी धावसंख्या. वायर स्पोर्ट्स संघाची नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो वायर स्पोर्ट्स संघाने. याला ऑप्शनच्या खूपच बाहेर झाला चेंडू पण त्याला अवांतर धावाच्या दिशेला एक अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती 28. गोलंदाजी करतो ते अरब शेख मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. अरब याला मात्र सुंदर चेंडू हलकाचा कट करायचा जाता कट पाहिजे दिशेने पण बाकीचं काम पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक नंदू उल्पे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 28. वेळेला मात्र सुंदर फटका खेळायचा होता मी विकेट दिशेने. चेंडूचा निर्धाव बाकीचं काम पूर्ण करतो क्षेत्ररक्षक नंदू उल्पे. मात्र फुलटॉप चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळून करतो. एक धाव घेतो. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे.
सुंदर क्षेत्ररक्षण अचूक पैकी पण सुरेख रनिंग बिटवीन म्हणावं लागेल सौरभ व प्रतीक याच्यामध्ये. या दोन धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 चालू असलेलं चौथं षटक मेडिकल कॉलेजच्या बाजूने गोलंदाजी करतोय आरब शेख. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. मात्र जोरका सीड करायचा होता. चेंडू पॅडची एज घेऊन जातोय. नीटसा समजत नाही नंदू याला. तितकंच सुरेख असं बॅकअप म्हणावं लागेल विशाल शहायाचं. मात्र निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने आरब शेख. या षटकामध्ये 4 धावा देतोय एक व अवांतर अशा 5 धावा देतोय 5 चेंडू मध्ये. मात्र चोरका सीड केला. चेंडू हवा तर चेंडू मागे क्षेत्ररक्षक सुहास आणि सुरेख झेल घेतोय. दुसरा झेल म्हणावा लागेल सुहास पवार याचा. मोठा धक्का बसतोय वायर स्पोर्ट संघाला. 5वा धक्का बसतोय. जी सामना करेल प्रथमच सौरभ महापुरे स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आसिफ शेख. दोन्ही समर्थकांना विनंती आहे गोळीबार स्पोर्ट्स समर्थक सीमारेषेच्या बाहेर आपण पहिल्या चेंडूवर वायर स्पोर्ट्स समर्थक गोळीबार स्पोर्ट्स समर्थक आपल्याला वारंवार विनंती केली जाते. पुन्हा एकदा सुहास सामना करेल सौरभ. मात्र सुंदर चेंडू टपवलं थोडासा उसळी घेणारा अवघड पद्धतीचा चेंडू टॅप पद्धतीचा फटका घेतोय गलीच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक विशाल शहा क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय. यावेळी मात्र थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळायला मिळतंय सौरभ महापुरे याच्याकडून. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिंग घेतला होता पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक चेंज करतोय. स्ट्राईक वर घेऊन येतोय आसिफ याला. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम पुणे आसिफ. सुरेख फटका स्क्वेअर पद्धतीचा चेंडू बघा क्षेत्ररक्षक पण क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नाही. चेंडू टप्पा टप्पा सीमा पार 4 धावा. खरोखर खरोखर बॉटम हँडची नजाकत दाखवतो. पहिल्या चेंडूवर सुरेख असा स्क्वेअर कट खेळतोय आसिफ शेख. 4 धावा स्वतःच खातं खोलतोय. धाव संख्येत झपाट्याने वाढतोय. धाव संख्या होती 39. यावेळी मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय स्वतः गोलंदाज सुहास. मात्र टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू हलकासा ग्लान्स पद्धतीचा फटका घेतोय. एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्वतः चेंडू खेळल्यानंतर कॉल दिला होता आसिफ यानं. त्याला तितकीच दाद देतो सौरभ महापुरे.
2 धावा पूर्ण करतात. 2 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 41. 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 चालू असलेलं 5वं षटक. 5व्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. सामना 8 षटकांचा. मेगा फायनल कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2025-26. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंचांचा अवांतर धावेचा वाईड बॉलचा इशारा येतोय. मेन पंच अक्षय कोळंबेकर, स्क्वेअर लेग पंच विश्वनाथ लिंगायत सर, दोन्ही पंच आमंत्रित आहेत. मात्र सुंदर चेंडू टप्पापणे थोडासा उसळी घेणारा हलकाचा खेळून काढायचा होता. आसिफ याला प्रयत्न बसतो, स्वतः गोलंदाजच्या आरमध्ये फील्ड करतो. यावेळी मात्र सुहास निर्धाव चेंडू, यावेळी मात्र कमबॅक करतो या चेंडूवर. अखेरचा चेंडू सुहासेचा, सामना करेल आसिफ. फुलटॉस बदलला चेंडू, चेंडू हवेत आणि फलंदाज झेलबाद होतोय आसिफ शेख. मोठा धक्का म्हणावा लागेल वायर स्पोर्ट्स संघाला. फुलटॉस चेंडू खराब चेंडू होता. हलकासा ग्लान्स पद्धतीचा फटका खेळला होता. जोरका सीट करायचा होता पण प्रयत्न बसतोय. सरळ चेंडू मिडल गेट सीमारेषेच्या गोदीमध्ये जातोय आणि 6वा धक्का बसतोय वायर स्पोर्ट्स संघाला. गोळीबार स्पोर्ट्स समर्थक नंदू उल्पे बाहेर कोण आहे त्यांना सांगा जरा. बघा तुम्ही क्षेत्ररक्षण करायला लागलाय. संग्राम उल्पे, अमर थोरात, अरे आपलेच खेळाडू कुठं आहे? प्रदीपदा आपण जरा लक्ष द्या. अरे आपलेच खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 42 अशी धावसंख्या, सुरेख अशी धावसंख्या उभी केली आहे. पण सांगतो याच मैदानावर याच ठिकाणी रौप्य महोत्सवी डोगरा स्पोर्ट्स आयोजित डोगरा चषक 2025-26 ही स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर पासून याच मैदानावर याच ठिकाणी सुरू होणार आहे. स्पर्धेचं बक्षीस थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी ही इनिंग संपल्यानंतर डिक्लेअर केलं जाईल. मात्र खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. 1 धाव घेतोय, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय पण नकार देतोय. मात्र एकाच धावेवर समाधान मला लागतंय सौरभ महापुरे याला. या एका धावेने धाव संख्येत वाढ होते. पुन्हा एकदा अरब मेडिकल कॉलेजच्या बाजूने सामना करेल प्रथमच अक्षय तावरे. चोरकस रिव्हर्सिव्ह करायचा होता, प्रयत्न बसतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय. एस्टनच्या मागे नंदू लुपे वॉल सारखा उभा आहे. एस्टनच्या मागे नंदू. तर या ठिकाणी सौरभ महापुरे याच्यासाठी बक्षीस आहे. सलग 2 षटकाराला 501 रुपये योगेश पाटोळे यांच्याकडून. सलग 2 षटकारासाठी पुन्हा एकदा अरब शेख सामना करेल अक्षय तावरे. माफ करा, रोहित सामना करेल अक्षय तावरे. ओहो
बडका चेंडू हवेत. अरे चेंडू सीमा रेषा पलीकडे उत्तुंग षटकार. धाव संख्येत झपाट्याने वाढवते. धाव संख्या होते ती 49. 49 6 गड्यांच्या मोबदल्यात अक्षय तावरे याच्या बॅटमध्ये गेलेला पहिला षटकार. पुन्हा एकदा जोरकस रिव्हर्सिप करायचा होता, प्रयत्न बसतोय. यावेळी मात्र नंदुल पेहराई चेंडू चकवा देतोय. थर्ड मॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय अनिकेत सानप. यावेळी मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतोय या चेंडूवर रोहित गरद. षटकातील अखेरचा चेंडू. यावेळी मात्र ब्लॉकवर पद्धत चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुहास पवार क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय. षटक संपे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 50 अशी धावसंख्या. 2 मिनिटं डीजे. तर याच मैदानावर याच ठिकाणी दिनांक 31 डिसेंबर पासून रौप्य महोत्सवी डोंगरा स्पोर्ट्स आयोजित डोंगरा चषक 2025-26 या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 77,777 व चषक. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 51,001 व चषक. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 11,000 व चषक. तर या स्पर्धेचं खास असं वैशिष्ट्य असणार आहे, अद्याप सर्वांस पेमेंट करून डिक्लेअर आहे, पण आकर्षक असं बक्षीस असणार मालिकावीरसाठी. गेल्या वेळी इलेक्ट्रिक बाईक होती, यावेळी बघूया आकर्षण आहे आणि नाव नोंदवण्याचं ठिकाण आहे सन्मान बेकरी, मेन रोड, कसबा बोवडा, माळगली कॉर्नर. सामन्याला सुरुवात. सुहास मार्केटच्या बाजूने सामना करेल अक्षय. सुंदर चेंडू सुहास पवार याचा नीटसा समजा आहे. अक्षय तावडेला तितकंच सुंदर असे रक्षण म्हणावं लागेल नंदुल पेयाचं. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. हो 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 सुरेख भटका स्ट्रेटच्या दिशेने खेळायला काऊ कॉर्नरच्या ठिकाणी चेंडू 1 बाउंड सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. मात्र खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने भिरकावून देतोय अक्षय तावडे. धाव संख्येत झपाट्याने वाढतोय. धाव संख्या होते ती 54. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 54. मात्र ओव्हर पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय अक्षय तावडे. यावेळी मात्र सुंदर चेंडू कमबॅक करतोय. थोडस चकवा देतोय. स्लोअर पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेणारा डीप फाईन लेगच्या ठिकाणी भिरकावून द्यायचा होता अक्षय तावडे याला. यावेळी मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतोय सुहास पवार. पुन्हा एकदा जोरकस रिव्हर्सिप करायचा होता, प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार घेतला होता, नंतरचे 2 चेंडू कमबॅक करतोय. मात्र सुहास पवार निर्धाव टाकतोय. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या ती 54. 6 गाड्यांच्या मोबदल्यात. मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय. एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी एक धाव घेतो. दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अचूकपैकी, पण सुरेख रनिंग बिटवीन म्हणावं लागेल सौरभ महापुरे व अक्षय तावडे याच्या सर्व. सौरभ महापुरे याच्यासाठी बक्षीस आहे प्रत्येक षटकाराला 101 रुपये. योहान गाडगे सलग 2 षटकाराला 501 रुपये. योगेश पाटोळे याच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. यावेळी मात्र थोडस स्वतः गोलंदाज सुहास पवार स्ट्राईकवर येतो. अक्षय तावडे खरोखर सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अखेरचा चेंडू. अवांतर धावेचा इशारा येतोय. सलग 2 षटकारासाठी सौरभ महापुरे याच्यासाठी परत एकदा बक्षीस आलाय विकी मोरे याच्याकडून 1001 रुपये. शॉर्टपी पद्धत चेंडू चोर कसीट केला. चेंडू हवे तर चेंडू मागे क्षेत्ररक्षक
पण सुरक्षित ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण व त्याला साथ देतोय मात्र विशाल शहा एकाच धावेवर समाधान म्हणावं लागते. अक्षय तावरे याला षटक संपते. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 58 अशी धावसंख्या. सौरभ महापुरे स्ट्राईकवर काय येत नाही पण बक्षिसांची खैरात होते. परत षटकार मारला तर विकी दाभाडे यांच्याकडून 500 रुपये. सलग 2 षटकाराला विकी मोरे यांच्याकडून 1000, योगेश पाटोळे यांच्याकडून 500 रुपये, योहान गाडगे यांच्याकडून 100 रुपये. पण स्ट्राईकवर काय सौरभ महापुरे येणं झालंय. स्ट्राईकर आहे तो अक्षय तावरे. वैयक्तिक दुसरा संघासाठी अखेरचा षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. एक तेज तर्रार गोलंदाज आरब शेख सामना करेल. अक्षय तावरे खरोखर सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अक्षय आहे. पुन्हा एकदा जोर कस रिव्हर्स स्वीप करायचा होता. प्रयत्न पोचतोय. तितकं सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. द ओलच्या स्वरूपात एसट्यांच्या मागे उभा आहे नंदू उल्पे. मात्र निर्धाव चेंडू पहिला चेंडूवर निर्धाव टाकतोय या ठिकाणी अरब टू अक्षय. मात्र खोलो टप्प्या चेंडू तितका सुरेख फटका स्टेटच्या दिशेने खेळलेला. क्षेत्ररक्षक जीवित म्हात्रे क्षेत्ररक्षण करतोय. अचूक फेकी तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. मात्र अक्षय स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात यश येते. अक्षयाला धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 60. अखेरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा जमा करण्यात येत असे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा चोरका सीट केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतो. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण करतोय. खरोखर सुरेख रनिंग बिटवीन. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण अचूक फेकी. या 2 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 62. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात व जिंकण्यासाठी किती धावांचं उद्दिष्ट ठेवतायत गोळीबार स्पोर्ट्स संघासमोर. दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. मागील सामन्यामध्ये अक्षय करब याने सुरेख अशी अक्षय तावरे यानं सुरेख अशी गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सुरेख फटका स्टेटच्या दिशेने गेलेला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक दत्ता यावेळी मात्र झेल घेतोय आणि मोठं यश प्राप्त होतंय अरब शेख याला. अक्षय करब याच्या स्वरूपात. समर्थक संग्राम तुमचा एन्जॉय सीमारेषेच्या बाहेर करा. सामना संपल्यानंतर आतमध्ये जावा. आपण सामना संपू दे. तुमचेच खेळाडू क्षेत्ररक्षण करायलेत. फटाक्यांमुळे त्यांना इजा होईल असं कोणतेही कृत्य करू नका. नवीन फलंदाज ललित चौधरी अरब सामना करेल. ललित ओहो ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू तितका सुरेख फटका मिळवच्या ठिकाणी केलेला. 1 धाव घेतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात धावचित होतोय सुरेख क्षेत्ररक्षण अचूक फेकी. मोठा धक्का. पुन्हा एकदा 8वा धक्का बसतोय या ठिकाणी वायर स्पोर्ट्स संघाला.
चोर कसं हिट करायचा होता, चेंडू बॅटची हलकीची एज घेऊन जातोय. कव्हर पॉईंटच्या ठिकाणी एक धाव घेतोय, दुसऱ्या धाव पूर्ण करतोय, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात धावचित होतोय मात्र इम्रान. नववा धक्का बसतो वायर स्पोर्ट्स संघाला. षटक संपतंय 8 षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद टीचर, धन्यवाद. वायर स्पोर्ट्स आपण क्षेत्रसनगडी मैदानात जायचं आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 9 गड्यांच्या मोबदल्यात 65 अशी धावसंख्या 65 जिंकण्यासाठी 66 धावांचं उद्दिष्ट आहे. 66 टू विन. गोळीबार स्पोर्ट्स ए संघ 65 धावा उभ्या केल्या. 8 षटकामध्ये 66 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते गोळीबार स्पोर्ट्स ए संघासमोर. 48 चेंडूमध्ये 66 धावा जमा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स ए संघाला. सामना निश्चितच रंगतदार होणार. मागील सामन्यामध्ये अक्षय तावरे यानं हॅट्रिक केली होती, कमबॅक करून विजय मिळवून दिला होता. तर पहिल्या सेमीफायनल मध्ये दत्ता तळवी यानं 14 चेंडूमध्ये 42 धावा करून सामन्याला कलाटणी देणारी अशी फलंदाजी करून गोळीबार स्पोर्ट्स संघाला विजय दिला होता. तर एक बाजूने तगडी अशी फलंदाजी तर दुसऱ्या बाजूने तगडी अशी गोलंदाजी आहे वायर स्पोर्ट्स संघाची. बघूया 66 तुलनेने आहेत जिंकण्यासाठी. 48 चेंडूमध्ये 66 धावा कराव्या लागतील. डॉक्टर डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट आयोजित कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा सन 2025-2026 नेटकास्ट संयोजन करतोय. गेली 34 वर्ष ही अखंड स्पर्धा सुरू आहे. राधे स्पोर्ट्स याचं नेटकास्ट संयोजन करतोय. तर अध्यक्ष सामना समिती कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज जिल्ह्याचे नेते माननीय श्री सतेज उर्फ बंटिडी पाटील साहेब. तर या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं ते युवा आयकॉन, युथ आयकॉन, कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार माननीय श्री ऋतुराज पाटील दादा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. या ठिकाणी 66 धावांचं उद्दिष्ट घेऊन बघूया सलामीची जोडी कोण मैदानात येते. नंदुल पे आपली सलामी जोडी पाठवून द्या. वायर स्पोर्ट्स आपले क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. बॅडलाईटचा अपील चालणार नाही. सामना निर्धारित वेळेत पूर्ण झाला पाहिजे. 48 चेंडूमध्ये 66 धावा जमा कराव्या लागतील गोळीबार स्पोर्ट्स ए संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नंदू सलामीची जोडी पाठवून द्यायची. नंदू उल्पे नाव लिहिलेलं आहे की नाही 48 चेंडूमध्ये 66 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स या संघाला सलामी जोडी पाठवून द्या. नंदू उल्पे, नंदू उल्पे. सर्व समर्थक वायर स्पोर्ट्स समर्थक, गोळीबार स्पोर्ट्स ए समर्थक. मैदानामध्ये या ठिकाणी रिलीज करण्यासाठी पार्थ गाडगे यांचा ड्रोन या मैदानामध्ये या ठिकाणी आहे. अंतिम सामन्यासाठी पार्थ गाडगे 48 चेंडू आणि 66 धावा. सलामीची जोडी मैदानात.
रोहित पाटील सुमित डोंगरे. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला सुमित डोंगरे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने आसिफ शेख, डावकोरा गोलंदाज. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात काही शंका नाही. 48 चेंडू आणि 66 धावांची गरज. 48 चेंडू आणि 66 धावांची गरज. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला येतो रोहित पाटील. रोहित, नॉन स्ट्रायकरला सुमित डोंगरे. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय आसिफ शेख. जिंकण्यासाठी 66 धावांचा उद्दिष्ट आहे. विजेता संघ या कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2025-26 वर आपलं नाव कोरेल. सामन्याला सुरुवात. स्लोअर पद्धतीचा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता. धावचीची संधी आणि या ठिकाणी मोठा धक्का मारावा लागेल. खराब कॉल. सुमित डोंगरे याचा मोठा फटका बसतोय. रोहित याच्या स्वरूपात धावचीतून परततोय. खराब रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. तितकीच चप्पल असं क्षेत्ररक्षण व अचूक फेकी. स्वतः गोलंदाजच्या आर्ममध्ये धावचित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आसिफ शेख याला एक मोठा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट्स संघाला. रोहित पाटील याच्या स्वरूपात. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. KGC लाईव्ह या चॅनलवर आपल्या या स्पर्धेचं सकाळपासून लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. नवीन फलंदाज विशाल शहा. रणजित रोहित याची जागा घेण्यासाठी. ऑनलाईन आहे, पैसे कॅश नाही काय. शांत बस. पुन्हा एकदा आसिफ मार्केटच्या बाजूने सामना करेल. प्रथमच सुमित डोंगरे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला विशाल शहा. सुंदर चेंडू हलकासा खेळून काढतोय. मिडऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतो. स्वतःचं खातं बोलतो सुमित, स्वतःचं व संघाचं. धाव संख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात एक. स्ट्रायकर येतो विशाल शहा. सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री प्रदीप उल्पे यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. सुंदर चेंडू टप्पापला थोडासा उसळी घेणारा आउटकर पद्धतीचा. नीटसा समजत नाही विशाळाला. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टिरक्षक सचिन वर्गे. या मात्र निर्धाव चेंडू. खरेखर सुरेख चेंडू म्हणावा लागेल. आसिफ याचा. समर्थकांना विनंती आहे, सीमेरेषेच्या आतमध्ये सगळे समर्थक उभारल्यात. सर्व समर्थक मात्र शॉर्टी पद्धतीचा चेंडू फिरकावून दिला. सीमेरेषे पलीकडे उत्तम षटकार. विशाल शहाच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. खराब चेंडू, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू बिरकावून घेतो. डीप मिड विकेट सीमेरेषे पलीकडे उत्तम षटकार खेळतो विशाल. मात्र सुरेख फटका कव्हर पॉईंटच्या ठिकाणी गेलेला चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज झेल मारतो. खरोखर सुरेख झेल मारावा लागेल. कमबॅक करतो या चेंडूवर आसिफ शेख. एक मोठा धक्का गोळीबार स्पोर्ट्स संघाला. समर्थक धन्यवाद. डीजे समर्थक संग्राम भाऊ. खरोखर उत्तुंगाचा षटकार खेचला होता मागील चेंडूवर. तर या चेंडूवर कमबॅक करतोय आसिफ.
जोरकस हिट करायचा होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून तितका सुरेख झेल घेतोय, दुसरा धक्का बसतोय. मात्र गोळीबार स्पोर्ट्स संघाला धाव संख्या होती ती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 7 अशी. खरोखर सुरेख सुरुवात करतोय आसिफ. या 5 चेंडूमध्ये 7 धावा देऊन 2 यश प्राप्त करतोय या ठिकाणी आसिफ शेख, अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम पुणे. वायर स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू. बॅट्समन कोण आहे? लिफ्टी आहे बघा, सुहासच आहे की का नाही? बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम विकी. स्ट्रायकर एंडला विकी, नॉन स्ट्रायकर एंडला सुमित. सुंदर चेंडू, टप्पापट्ट्यावर संस्थळी घेणारा तेज तर्रार चेंडू म्हणावा लागेल. आसिफ शेख याचा षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 7 अशी. खरोखर सुरेख सुरुवात म्हणावं लागेल मार्केट यांच्या बाजूने आसिफ शेख याची. स्क्वेअर कट पटका खेळण्याचा प्रयत्न रोहित याचा, सुमित याचा. एक धाव त्या पटक्यावरती. वायर स्पोर्टनं सामना जिंकला शशी बॉईज हेमंत प्रेमी यांच्याकडून 5 किलोचे. वायर स्पोर्ट संघात सामना जिंकला तर शशीबाई हेमंत प्रेमी यांच्याकडून 5 किलो चिकनचं इथं बक्षीस झालेलं आहे. आणि इमऱ्या प्रत्येकाने दोन्ही समर्थकांनी सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी सागर कांबळे. तर त्याचा सामना करतो ते विकी. 13 झाला ते 14 झाला. 52 38 बॉल. उंच फटका, चेंडू येत आहे आणि जेल टिपतोय. भारी
बॉल्स आणि रन्स मध्ये जवळजवळ 15 धावांचा डिफरन्स आहे. सदतीस चेंडूमध्ये 52 धावांची गरज. समर्थक आज जायचं ताबडतोब. समर्थक वायर स्पोर्ट समर्थक आपण आज जायचंय. तुमचा जल्लोष काय असेल ते बॅरिकेडच्या बाहेर करायचं आहे. नवीन फलंदाज सुहास पवार. मोठा धक्का बसतो विकी याच्या स्वरूपात. दोन्ही समर्थकांना विनंती आहे, संग्राम तसेच योगेश, आपण जरा समर्थक बाहेर घ्या, सहकार्य करा. संयोजन कमिटीचा वारंवार आम्हाला सूचना यायला लागल्यात. वायर स्पोर्ट्स भाऊ, सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषेच्या आतमध्ये आहेत सगळे. सागर कांबळे सामना करेल. सुहास पवार, सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा हलकासा क्रम करतोय गलीच्या ठिकाणी. एक धाव घेतो, स्वतःचं खातं बोलतो, एका धाव्याने षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या जिंकण्यासाठी 66 धावांचं उद्दिष्ट आहे. यांनी जर झेल घेतला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धार्थ माने, शशीभाई जयमंत प्रेमी यांच्याकडून. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय. मार्केटच्या बाजूने आसिफ शेख सामना करेल. डावखोरा फलंदाज सुहास पवार. खरोखर सुरेख अशी सुरुवात केल्या वायर स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 अशी पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं चकडून ठेवण्यात यश आले गोळीबार स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. स्ट्राईकवर येतो सुहास, नॉन स्ट्रायकरला सुमित, आसिफ. सुंदर चेंडू स्वतः गोलंदाज 4 मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा नाराज आहे स्वतःवर. चेंडू फर्स्ट टाइम कलेक्ट झाला असता तर निश्चित धावचीची संधी होती. सुहासाच्या स्वरूपात थोडासा नाराज होतोय आसिफ. मात्र चोरटी धाव पूर्ण करतोय सुहास. धाव संख्येत वाढवतोय. धाव संख्या होती ती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 जिंकण्यासाठी 66 धावांचं उद्दिष्ट आहे. त्या 50 धावा जमा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स या संघाला. दोन्ही संघ तुल्यबळ. मी मगाशीच बोललो होतो, दोन्ही संघांनी सेमीफायनल मध्ये रंगतदार स्थितीमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे हा अंतिम सामना देखील आपल्याला एक चांगला पाहायला मिळेल या ठिकाणी. शाटू पद्धत चेंडू पहिल्याच्या ठिकाणी भिरकावून दिला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक प्रतीक. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण. मॅन फॉर्म कसबा बावडा प्रतीक पाटील याच नक्कीच 2 धावा वाचवतो या ठिकाणी. तितकीच त्याला प्रेक्षकांच्या मधून टाळ्यांची दाद मिळते प्रतीक याच्यासाठी. या 2 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढवते. धावसंख्या होती ती 18. सामना रंगतदार स्थिती. तर दोन्ही बाजूने सामन्याचा कल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तितकं चपळाईनं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र ओरपी चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमधून खाली पडतोय. थोडासा नाराज यावेळी मात्र. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतो सुमित. झेल घेण्याचा सुरेख असा प्रयत्न केला होता. 30 यार्डच्या सर्कलवरून उलट्या दिशेने धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा नाराज आहे. मगाशी त्यानं झेल घेतला होता सुपर असा, पण यावेळी मात्र प्रयत्न यशस्वी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या होती ती 20 अशी. पुन्हा एकदा मार्केटच्या बाजूने आसिफ सामना करेल. सुमित एक बाजू लावून धरले आपल्या संघासाठी सुमित डोंगरे यानं. ओ हो सुरेख चेंडू
टप्पा पडल्याने थोडासा खाली राहिला होता, हलकासा खेळून काढायचा होता एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. तितका सुंदर असं यष्टी रक्षण, यष्ट्यांच्या मागे संदेश पार्टी याचं. यावेळी मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतो या चेंडूवर आसिफ शेख. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, त्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमेरेषे पलीकडे. उत्तुंग षटकार, नटराज फील्ड चॅम्पियन होतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यात 27. सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष चंदू धामणे साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा संयोजन कमिटी तसेच सर्व क्रिकेट प्रेमी यांच्याकडून. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 अशी धावसंख्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, या ठिकाणी संयोजन कमिटीचे सर्व सदस्य व अध्यक्ष यांच्याकडून सूचना होते, समर्थक सीमारेषेच्या बाहेर गेल्याशिवाय सामना सुरू करू नका म्हणून अशी वारंवार सूचना केली जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 अशी धावसंख्या. यावेळी मात्र सागर कांबळे 30 चेंडूत 39 धावांची गरज. 30 चेंडू आणि 39 धावा. चेंडू आणि धावांच्या मध्ये 9चं अंतर आहे, पण दोन्ही संघ तुल्यबळ. मगाशी ही सेमीफायनल मध्ये सामन्याला कलाटणी देणारी अशी गोलंदाजी केली होती, ती अक्षय तावडे यानं अजून गोलंदाजीसाठी यायचा आहे, आणि तितकीच तगडी अशी फलंदाजी केली होती दत्ता तळवी यानं, तोही फलंदाजीला यायचा आहे. त्यामुळे सामना निश्चितच रंगतदार होणार. सुंदर चेंडू टपकला, तो खाली राहिला होता. सुंदर क्षेत्रक्षणा चुकफेकी आणि फलंदाज या ठिकाणी थावचित होतोय. खराब कॉल म्हणावं लागेल. सुहास पवार याचा मोठा धक्का बसतो सुमित टेंगरे याच्या स्वरूपात. आठ धावा देऊन एक यश प्राप्त केलं होतं सागर कांबळे यानं. 29 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये 29 चेंडू 39 धावा. स्ट्राईकवर आहे सुहास पवार. पैची चापीला पण फेटाळलं होतात. मेन पंच विश्वनाथ लिंगायत सर लेख पायच्या स्वरूपात एक चोरटी धाव पूर्ण करतोय. मात्र सुहास जोरकस अपील केलं होतं पण फेटाळून लावतात मेन पंच विश्वनाथ लिंगायत सर. तर स्क्वेअर लेग पंच अक्षय कोळंबे सर
दोन्ही आमंत्रित पंच आहेत. टेनिस विश्वातील नावाजलेले पंच मॅन फॉर्म रत्नागिरी दोन्ही धाव संख्येत एका धावेने वाढ होते. धाव संख्या होते ती 28. 4 गाड्यांच्या मोबदल्यात स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज दत्तू सावंत, ज्यानं मागील पहिल्या सेमीफायनल मध्ये 14 चेंडू मध्ये 42 धावा घेऊन संघाला विजयी मिळवून दिला होता, असा हा फलंदाज. तर तितकाच तगडा गोलंदाज सागर कांबळे मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. सामन्याला सुरुवात. सुंदर चेंडू, स्लोअर पद्धतीचा टप्पा पडला, थोडासा उचली घेणारा सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. एसटी रक्षक संदेश पार्टे यावेळी मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतोय या चेंडूवर. खरोखर सागर सुरेख गोलंदाजी करतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, इनकड पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा पुन्हा एकदा संदेश पारडे याच्या गोदीमध्ये जातोय. निर्धाव चेंडू, सलग दुसरा चेंडू, हे मात्र निर्धाव टाकतोय. दत्तू सावंत याला यावेळी मात्र जखडून ठेवतोय सागर कांबळे. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय मेडिकल कॉलेज यांच्या बाजूने. पुन्हा एकदा जोरकस रिव्हर्स स्वीप करायचा होता, प्रयत्न फसतोय. सलग तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय सागर कांबळे. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतो. सलग 3 चेंडू या ठिकाणी डॉट टाकतोय दत्तू सावंत याच्यासाठी सागर कांबळे. अखेरचा चेंडू 4थ्या षटकातील. मात्र थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळतो दत्तू सावंत. हलकासा गलीच्या ठिकाणी टॅप करतोय. क्षेत्ररक्षण प्रतीक पाटील क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात 30 अशी. सामाजिक कार्यकर्ते रिक्षा युनियनचे अध्यक्ष माननीय श्री चंदू धामणे दादा यांचा आज वाढदिवस. संयोजन कमिटी, राधे स्पोर्ट्स तसेच सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामन्याला जरा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे, बॅटलाईटचा अपील चालणार नाही, सामना लवकरात लवकर घ्यायचा आहे. चोवीस चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना रंगतदार स्थितीत. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. चालू असलेला सामना गोळीबार स्पोर्ट्स संघ वर्सेस वायर स्पोर्ट्स संघ. आणि 36 धावांची गरज. 24 चेंडू आणि 36 धावा. 9 चोक 36. प्रति षटकामागे 9ची सरासरी ठेवावी लागेल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वा षटक घेऊन मार्केटच्या बाजूने अक्षय. ब्लॉकर पद्धत चेंडू, ग्राउंड पद्धतीचा फटका शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी. तत्पूर्वी सागर कांबळे क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव घेतोय सुहास पवार. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 31. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 31. 23 चेंडू आणि 35 धावांची गरज. 23 चेंडू 35 धावा. सामना निश्चितच रंगतदार होणार यात काही शंका नाही. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं संयोजन कमिटी राधे स्पोर्टच्या वतीनं सहर्ष स्वागत. हो, सुरेख चेंडू, टप्पापणा थोडासा उसळी घेणारा. डीप फाईन लेगच्या ठिकाणी पॅडल स्वीप करायचा होता.
दत्तू सावंत याला या मात्र निर्धाव चेंडू थोडस जकडून ठेवलं दत्तू याला या मात्र मागील षटकामध्ये सागर कांबळे याने सलग 3 चेंडू निर्धाव टाकले होते. अखेरच्या चेंडूवर 2 धावा गेले होत्या. या षटकामध्ये अक्षय तावरे यावे मात्र थोडस जकडून ठेवतो या चेंडूवर दत्तू याला. पुन्हा एकदा अक्षय सामना करेल दत्तू. मात्र चोरका सीड केलाय मिळालो मिड विकेटच्या मध्ये. क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील क्षेत्ररक्षण करतोय. अचूक फेकी तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करता येते. दोन्ही फलंदाज सुहास व दत्तू या 2 धावांनी धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 33. 21 चेंडू आणि 33 धावांची गरज. 21 चेंडू 33 धावा. यावेळी मात्र फुलटा चेंडू हवेत आणि चेंडू मागे क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील अलगद गोदीमध्ये झेल घेतोय. मोठं यश प्राप्त होतं या ठिकाणी दत्तू सावंत याच्या स्वरूपात वायर स्पोर्ट्स या संघाला. सुरेख झेल घेतोय डीप फाईन लेगच्या ठिकाणी प्रतीक पाटील. 5वा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट्स ए संघाला. फुलटो चेंडू होता खराब चेंडू डीप फाईन लेगच्या ठिकाणी भिरकावून दिला होता पण तितका सुरेख झेल घेतो होता प्रतीक. धन्यवाद डीजे धन्यवाद. 5वा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट्स ए संघाला. दत्तू सावंत याच्या स्वरूपात एक मोठा धक्का ज्यानं सेमीफायनल मध्ये सुरेख फलंदाजी केली होती. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जीवित म्हात्रे. नाव सांग की मला. आम्ही वाढदिवसाचं सांगतो की. यावेळी मात्र घेतो 2 मिनिट. अक्षय मात्र स्लोअर का सीड करत चेंडू मागे क्षेत्ररक्षक स्वतः आणि फलंदाज झेलबाद जीवित मात्र पहिल्या चेंडूवर झेलबाद होतोय. खरोखर मागील सामन्यामध्ये पण कलाटणी देणारी अशी गोलंदाजी केली होती अक्षय तावरे यानं. या सामन्यामध्ये देखील 2 मोठे यश प्राप्त करतो या ठिकाणी जीवित म्हात्रे व दत्तू सावंत याच्या स्वरूपात. तर आमचे बंधुतुल्य मित्र सुवर्ण गावस्कर स्पोर्ट्सचे माजी खेळाडू तसेच आबी चायनीजचे प्रोप्रायटर माननीय श्री अमित कारंडे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छक संयोजन कमिटी राधे स्पोर्ट्स तसेच कसबा बोर्डातील सर्व क्रिकेट खेळाडू व सर्व क्रिकेट संघ नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघ यांच्याकडून अमित कारंडे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. पहिल्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये ज्यानं हॅट्रिक केली होती तोच अक्षय थावरे या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये देखील हॅट्रिकच्या संधीवर आहे. सलग 2 चेंडूवर 2 यश प्राप्त केलेत. पहिला दत्ता सावंत याच्या स्वरूपात त्यानंतर जीवित मात्र याच्या स्वरूपात स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला अरब शेख नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडला सुहास पोहार गोलंदाजी मार्कवर तो हॅट्रिकच्या संधी घेऊन अक्षय तावरे. बघूया अंतिम सामन्यामध्ये पण हॅट्रिक करतोय काय ज्याने सेमीफायनल मध्ये 2रा हॅट्रिक केली होती. सुंदर चेंडू हलकासा खेळून काढायचा होता प्रयत्न बसतोय. यावेळी मात्र स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण करतोय. षटक संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 33 अशी धावसंख्या. अद्याप जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि 33 धावा. तर दिनांक 31 डिसेंबर 2025 पासून याच मैदानावर याच ठिकाणी रौद्र महोत्सवी डोगरा स्पोर्ट्स आयोजित डोगरा चषक 2025-2026 प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 77,777 व चषक
द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 51,001 व चषक. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 11,000 व चषक. तर खास या ठिकाणी मालिकावीरसाठी आकर्षक बक्षीस आहे जे अजून संयोजन कमिटीकडून डिक्लेअर केलेलं नाही. मागील वर्षी इलेक्ट्रिक बाईक होती, या वर्षी बघूया संयोजन कमिटी ते गुलदस्त्यात ठेवते मालिकावीरसाठी जे खास आकर्षण बक्षीस आहेत ते काय डिक्लेअर करतात. यावेळी मात्र मेडिकल कॉलेजच्या बाजूने वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6वं षटक घेऊन होतोय संदेश पार्टे. स्ट्रायकर एंडला सुहास पवार. 18 चेंडू आणि 33 धावा. 18 चेंडू आणि 33 धावा. मात्र फुलटा चेंडू कव्हरच्या ठिकाणी घेऊन करतोय क्षेत्ररक्षक सागर. क्षेत्ररक्षण करतोय मात्र निर्धाव चेंडू. फुलटा चेंडू हलकासा खेळून काढला होता कव्हरच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सागर क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय मात्र संदेश. मात्र षटफीपचा चेंडू तितकाच जोरका स्कोअर कडे गेलाय. एक धाव घेतोय. एकाच धावेवर समाधान म्हणावं लागतंय मात्र सुहास पवार याला. एका धावेने धाव संख्येत वाढवते. धाव संख्या होती ती 34. 16 चेंडू आणि 32 धावा. सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जमा कराव्या लागतील. 16 चेंडू आणि 32 धावा. बोल भाऊ. ठीक आहे ठीक आहे. अनिल दाभाडे, विकी दाभाडे यांच्याकडून सामना जर वायर स्पोर्टने जिंकला तर 5 किलो चिकन. वायर स्पोर्टने सामना जर जिंकला तर नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र अभिषेकाचा फटका आणि चेंडू स्ट्रेटच्या दिशेने सीमेरेषे पलीकडे. उत्तुंग षटकार. मिडॉन सीमेरेषे पलीकडे नटराज फील्ड चॅम्पियन षटकार. धाव संख्या होती ती 40. 6 गड्यांच्या मोबदल्यात 40. पुन्हा एकदा संदेश पार्टे सामना करेल अष्टपैलू खेळाडू अरब शेख. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. मात्र जोरका स्पेअर गेला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू फर्स्ट टाइम कलेक्ट होत नाही. चेंडू टप्पा टप्पा सीमा पार. 4 धावा.
हलका सक्षम करतो ग्रांस पद्धतीचा फटका एक धाव घेतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे खराब क्षेत्ररक्षण 2च्या ठिकाणी 3 धावा होतात मात्र खराब क्षेत्ररक्षण प्रतीकाचं 3 धावा पूर्ण करतात सुहास व अरब या 3 धावेने धाव संख्येत वाढ होते धाव संख्या होते ती 54 6 गाड्यांच्या मोबदल्यात 54 अद्याप जिंकण्यासाठी 12 धावांची गरज 10 चेंडू आणि 12 धावा चेंडू आणि धावांमध्ये 2च अंतर आहे फक्त पण सामना निश्चितच रंगतदार शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार मार्केटच्या बाजूने अक्षय तर जोर कसीड करत चेंडू बॅटची हलकीशी घेऊन जातोय शॉट फाईन लेगच्या ठिकाणी सागर कांबळे क्षेत्ररक्षण करतोय तत्पूर्वी एक धाव घेतोय सुहास मात्र या ठिकाणी आपलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय सिंगल डबल खेळी करून आरबला स्ट्राईकवर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय मात्र सुहास एका धावेने धाव संख्येत वाढ होते धाव संख्या होती ती 55 6 गाड्यांच्या मोबदल्यात 55 9 चेंडू आणि 11 धावांची गरज 9 चेंडू आणि 11 धावा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय मिळून मेरेशे पलीकडे उत्तम षटकार अरब शेख याच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार प्रेक्षक अजून सामना संपायचा आहे सामना संपायचा आहे अजून पुन्हा एकदा अक्षय तावरे सामना करेल अरब शेख 3 षटकार व एका चौकाराच्या सहाय्याने करतोय सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रेक्षकांना विनंती आहे प्रेक्षक मात्र सेन्सिबल क्रिकेट उत्तुंग फटका खेळल्यानंतर ग्लान्स पद्धतीचा फटका घेतोय मिडॉनच्या ठिकाणी एक धाव घेतोय सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल खोंडेचं एकाच धावेवर समाधान मला लागतं यावेळी मात्र अरब शेख याला धाव संख्येत वाढते धाव संख्या होती ती 62 7 चेंडू आणि 4 धावांची गरज स्ट्राईकवर आहे सुहास मात्र सेन्सिबल क्रिकेट हलकासा टॅप पद्धतीचा फटका घेतोय गलीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील क्षेत्ररक्षण करतोय तत्पूर्वी एक धाव घेतोय धाव संख्येत भर होते धाव संख्या होती ती 63 7 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गाड्यांच्या मोबदल्यात 63 6 चेंडू आणि 3 धावांची गरज 6 चेंडू आणि 3 धावांची गरज सहा चेंडू आणि 3 धावांची गरज 6 चेंडू आणि 3 धावा वैयक्तिक पहिल्या संघासाठी अखेरचं षटक घेऊन येतोय मेडिकल कॉलेजच्या बाजूने ललित 6 चेंडू आणि 3 धावांची गरज दोन्ही संघाच्या समर्थकांना विनंती आहे आपण अजूनही 6 चेंडू आहेत 3 धावांची गरज आहे मात्र हलकासा फटका गलीच्या ठिकाणी खेळलेला एक धाव घेतोय सुहास स्ट्राईकवर राहतोय अरब याला बघूया विजयी फटका या ठिकाणी खेळतोय का अरब 5 चेंडू आणि 2 धावा 5 चेंडू आणि 2 धावांची गरज कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2025-26 चा विजेता संघ कोण होतोय बघूया 5 चेंडू आणि 2 धावा
समर्थकांना संग्राम. अजून 5 चेंडू आहेत, 2 धावा. चालू करायचा आहे सामना. ललित चौका चेंडू चेंडू हवेत आणि चेंडू मागे फलंदाज स्वतःचे रक्षक सागर कांबळे. विकेट ठेव, विकेट ठेव. त्या विकेट घे पंच, विकेट घ्या पंच. अजून 4 चेंडू आहेत, 2 धावा आहेत. 4 चेंडू आणि 2 धावा आहेत. एक मोठा धक्का बसतोय आरोग्याच्या स्वरूपात, जेलमधून परततोय. जरास संयोजन कमिटी आपले समर्थ, दोन्ही संघ व्यवस्थापक. सामना अजून पूर्ण झालेला नाही. 4 चेंडू आहेत अजून. लहान मुलांनो, चला सर्व मॅनेजमेंट व्यवस्थापक, संघ व्यवस्थापक, गोळीबार आणि वायर आपण बाहेर घालवा त्यांना. लहान मुलांनो चला, चला बाहेर. फलंदाज नवीन फलंदाज सामना सुरू करू नका, अजून समर्थक जाऊ दे. पंचांना विनंती आहे. 4 बॉल आहेत, 2 धावा. सार्थक जरा तुम्ही जावा तिकडं. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज येतोय. दोन धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. रोहित. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. ललित सामना करेल नवीन फलंदाज रोहित. सुंदर चेंडू, टपावलं थोडासा उसळी घेणारा निर्धाव चेंडू. पब्लिक आहे संग्राम, कृपया करून आपण जरासं. अजून 3 चेंडू आहेत. शांतनु थांबा तिकडे. अजून 3 बॉल आहेत. दोन्ही संघाचे समर्थक. सामना जर बरोबरीत सुटला तर नवीन नाणेफेकीवर निर्णय देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व व्यवस्थापकांनी. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. मेडिकल कॉलेजच्या बाजूने ललित. स्ट्राईकवर आहे रोहित. लहान मुलांना विकेटचा माग. पंच स्क्वेअर पंच जरा दगड मारा, मारा दगड त्यासनी. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. मेडिकल कॉलेजच्या बाजूने ललित. सामना करायला रोहित. सुंदर चेंडू आणि फलंदाज धावचीत होतो या ठिकाणी. डीजे लावू नका डीजे. चल परत. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. फलंदाज धावचीत होता. 8वा धक्का बसतोय रोहित याच्या स्वरूपात. गोळीबार स्पोर्ट्स संघाला. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना रंगतदार स्थितीत पुन्हा एकदा येताना खरोखर सुरेख अशी गोलंदाजी. 6 चेंडू मध्ये 3 पाहिजे होता ना. 6ला 3 पाहिजे होता ना. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना 2 चेंडू मध्ये 2 धावा येतात. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ललित याची. लहान मुलांना मागा विकेटचा. चला मागा चला. दोन चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईकवर आहे सुहास पवार. नॉन स्ट्रायकर एंडला नंदुलपे. स्वतः कर्णधार मैदानामध्ये आलेला आहे 9व्या विकेट साठी. स्ट्राईकवर आहे डावखोरा फलंदाज सुहास. ललित याचा सामना करायला सुहास. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. मेडिकल कॉलेजच्या बाजूने ललित. सामना करायला सुहास. हे मात्र दिशेने गेलेला चेंडू मिड विकेट सीमेच्या पलीकडे. उत्तम षटकार.
विजेता संघ होतो गोळीबार स्पोर्ट्स संघ. दोन्ही टीमने बक्षिसा मार्गाने यायचं आहे. प्रेक्षकांनी वादावाद करू नका. साहेब आलेला आहे. दोन्ही टीमने बक्षिसाठी यायचं आहे. वादावाद कोणीही करू नका. हॅलो हॅलो
चव्हाण राका अभिवडर अमन कोल्हापुरी. रेकॉर्डिंग पण चालू आहे हॅलो आहे ना माझीतला आवडला फोन करतो काय उपांत्य फेरीतील पराभूत संघांमध्ये आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करतो. 21,000 रुपयाचं बक्षीस. पहिलं बक्षीस देण्यासाठी मी